जय महाराष्ट्र मित्रांनो, मे महिन्यात बँका राहणार आहेत 14 दिवस बंद। तर मित्रांनो, तुम्हाला जर बँकिंग क्षेत्राशी निगडित काही काम असेल तर तुम्ही बँकेत जाण्यापूर्वी बँक कोणत्या दिवशी बंद आहे ते तपासणे महत्त्वाचे आहे, कारण असं केल्याने तुमचा महत्त्वाचा वेळ आणि होणारा त्रास टाळतो। रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया दर महिन्याला सुट्टीची यादी प्रसिद्ध करते। तुमच्याकडे बँकेशी संबंधित काही काम असेल तर ते लवकरात लवकर पूर्ण करा। मे महिन्यात अनेक दिवस बँकांना सुट्ट्या असणार आहे। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या हॉलिडे कॅलेंडर 2024 नुसार भारतातील विविध क्षेत्रांमध्ये खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँका मे महिन्यात एकूण 14 दिवस बंद राहणार आहे। जर तुमच्याकडे बँकेशी संबंधित काम असेल तर ते लवकरात लवकर पूर्ण करा, जेणेकरून बँक बंद असताना तुम्ही अडचणीत येऊ नये। तर मित्रांनो, मे महिन्यातील 14 दिवसाच्या सुट्टीमध्ये राष्ट्रीय आणि प्रादेशिक सुट्ट्या तसेच रविवार, दुसरा आणि चौथा शनिवार याचा सुद्धा समावेश आहे। कोणत्या दिवशी बँक बंद आहे आणि त्याचे कारण काय आहे ते आपण पाहून घेऊया। तर सर्वात प्रथम 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिन, दुसरा आहे 5 मे, 5 मेला रविवार आहे, तिसरा आहे 7 मे म्हणजे लोकसभा निवडणुकीमुळे विविध राज्यांमध्ये बँका बंद राहणार आहे, 8 मे रवींद्रनाथ टागोर यांची जयंती, 10 मे अक्षय तृतीयामुळे बँका बंद असणार आहे, तसेच 11 मे दुसरा शनिवार बँकेची सुट्टी, 12 मे तर रविवार, 13 मे वेगवेगळ्या राज्यात लोकसभा निवडणुकीमुळे 13 मेला बँक सुट्टी, 16 मे आसाम गंगटोकमध्ये सर्व बँकांना सुट्टी, त्यानंतर रविवार 19 मे, त्यानंतर 20 मे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 म्हणजे बेलापूर आणि मुंबईत बँका बंद राहणार आहे, 23 मे बुद्ध पौर्णिमा, 25 मे चौथा शनिवार असल्याने बँका सुद्धा सुट्टी आहे आणि 26 मे रविवार, अशा 14 दिवस बँकांना सुट्टी असणार आहे। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या हॉलिडे कॅलेंडर 2024 नुसार मे महिन्यात बँका 14 दिवस बंद राहणार आहे, परंतु तुम्हाला काळजी करण्याची काहीही गरज नाही। या कालावधीत बँकेच्या सर्व ऑनलाईन सेवा सुरू राहणार आहे। तुमच्याकडे बँकेचे संबंधित काम असेल तर ते लवकरात लवकर पूर्ण करा, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही महत्त्वाच्या कामाची चिंता करावी लागणार नाही। बँक बंद असताना तुम्ही मोबाईल किंवा नेट बँकिंगद्वारे बँकेशी संबंधित कामेही करू शकतात। याशिवाय तुम्ही ATM वर जाऊन बँकिंग सुविधेचा लाभ घेऊ शकता। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। जय महाराष्ट्र मित्रांनो।